नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 या कालखंडात म्हणजे या पेपरमध्ये जो भाग आतापर्यंत झाला या सर्व भागाची माहिती आपण पाहिली. त्याचबरोबर या 3 प्रकरण जे झाले त्यामध्ये मुघलकालीन इतिहासाची साधने नंबर 1, घटक क्रमांक 1, नंबर 2 मुघल साम्राज्याची स्थापना, नंबर 2, नंबर 3 बादशाह अकबर याची पूर्णपणे माहिती पाहिली. याची उजळणी सुद्धा आपण कालच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहिली. आजच्या आपल्या घटकामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 शहाजहान आणि औरंगजेब याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि शहाजहान आणि औरंगजेब या प्रकरणाची माहिती पाहण्या अगोदर आपला बादशाह अकबरचा जो पुत्र जहागीर होता त्याची माहिती थोडक्यात पाहू. ही माहिती सिलेबसला नाही तरी पण तुमच्या माहितीस्तव राहावी म्हणून जहागीर बद्दलची माहिती मी तुम्हाला या पिरियडमध्ये जहागीर बद्दलची माहिती आणि त्याचबरोबर शहाजहान बद्दलची माहिती सांगणार. तर सर्वप्रथम आपण बादशाह अकबर नंतर जो मुघल साम्राज्यावर विराजमान झाला तो म्हणजे जहागीर. आणि जहागीर याचा कालखंड हा इसवी सन 1605 ते 1627 पर्यंत त्याचा कालखंड होता. त्या अगोदर जो मुघल सम्राट अकबर होता त्याचा कालखंड हा 1556 ते 1605 पर्यंत. मुघल सम्राट अकबरचा कालखंड हा 1556 ते 1605 पर्यंत होता. आणि त्यानंतर जहागीरचा कालखंड म्हणजे 1605 ते 1627 पर्यंतचा कालखंड. आता हा मुघल सम्राट जहागीर हा अकबराचा पुत्र आणि तत्कालीन स्थितीमध्ये अकबराच्या नंतर सर्व सत्ता जहागीरकडे आली. जहागीरने आपल्या साम्राज्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केला होता. या जहागीरच्या कालखंडातच बरेच विद्रोह सुद्धा झाले. त्या विद्रोहामध्ये त्यांनी खुर्रम असेल याचा विद्रोह, महाबत खा यांचा विद्रोह अशा प्रकारचे विद्रोह झाले. त्याचबरोबर या जहागीरने साम्राज्य विस्तार करण्याचे धोरण सुद्धा अंगीकारलं. त्यामध्ये पूर्णपणे मेवाडचा प्रदेशावर ताबा मिळवला. त्याचबरोबर कंधारचा प्रदेशावर ताबा मिळवला. दक्षिणेमधला भाग सुद्धा त्यांनी काबीज केलं, बराचसा भाग. आणि हा जहागीर अकबराच्या नीतीप्रमाणे जो धार्मिक बाबीशी सहिष्णू होता, हिंदू धर्माबद्दल तो सहिष्णू होता. आणि या जहागीरच्या कालखंडामध्येच या जहागीरच्या धार्मिक बाबीचा विचार करता तो सहिष्णू किंवा अकबराप्रमाणे तो राज्य करणारा शासक होता. त्याचबरोबर आता या जहागीरच्या प्रारंभी आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती पाहत असताना जहागीर हा सम्राट अकबर याचा पुत्र होता. आणि याचंच नाव तत्कालीन स्थितीमध्ये त्याला सलीम म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. आणि जे आमेरचा राजा भारमल ची पुत्री मरियम जमाली नावाची पुत्री होती, तिचा विवाह हा अकबराशी झाला होता. आणि तिच्या पोटीच शेख सलीम याचा जन्म झाला. कारण शेख सलीम हे नाव ठेवण्याचं कारण म्हणजे जे चिश्तिया धर्माचे जे सुफी संत होते ते सलीम यांच्या नावावरून, त्याच्या संताच्या नावावरून अकबराने आपल्या पुत्राचं नाव सलीम ठेवलं. या सलीमचा जो कार्यकाळ होता तो कार्यकाळ म्हणजे इसवी सन 1605 ते 1627 पर्यंतचा तो जहागीरचा कालखंड. या जहागीरचे एकूण 5 विवाह झाले. त्याच्यामधले जे पहिला विवाह होता ते आमेरचा राजा भगवानदास ची पुत्री आणि मानसिंहाची बहीण मानबाईशी झाला होता. आणि यांच्यापासून एक पुत्र झाला तो खुसरो म्हणून होता. हे पहिला विवाह होता. दुसरा विवाह मारवाडचा शासक उदयसिंह याची पुत्री जगत गोसाई
यांच्यासोबत झाला होता आणि त्याच्यापासून निर्माण झाले म्हणजे उत्पन्न झालेला किंवा झालेला पुत्र म्हणजे तो म्हणजे खुर्रम, त्यालाच म्हणतात शहाजहान. म्हणजे आपण आता ज्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत तो शहाजहान हा जगत गोसाई जी जोधाबाई आहे तिच्यापासून उत्पन्न झालेला हा जहागीरचा पुत्र होता. त्याचबरोबर जहागीरचा तिसरा विवाह हा जहागीरचा तिसरा विवाह हा साहेब ए जमाल नावाच्या एका स्त्रीपासून एक परवेज नावाचा एक पुत्र जन्मला, ते चौथा पुत्र होता. आणि त्याचबरोबर शहयार नावाचा एक पुत्र होता, तो पुत्र म्हणजे जहागीरची जी सेविका होती त्याच्यापासून उत्पन्न झालेला हा पुत्र म्हणजे शहयार. म्हणजे जहागीरला एकूण 4 पुत्र होते. पहिला पुत्र म्हणजे खुसरो, दुसरा पुत्र जो शहाजहान म्हणून ओळखला जाऊ लागला, नंतर त्यालाच खुर्रम म्हणून ओळखलं जातं. तिसरा पुत्र परवेज नावाचा होता आणि चौथा पुत्र शहयार नावाचा होता. हे 4 विवाह झाले जहागीरचे. त्यानंतर शेवटी इसवी सन 1611 मध्ये जहागीरने एक 5वा विवाह केला. तो विवाह म्हणजे गयासबेन याची पुत्री अली बेग हा एक अफगाण सरदार होता. त्याची पत्नी तो वारल्यानंतर मेहरुनिसा नावाच्या एका स्त्रीशी जहागीरचा विवाह झाला. पुढेच याच मेहरुनिसा यास नूरजहां म्हणून ओळखले जाऊ लागलं. हा 5वा विवाह जहागीरने केला होता. आता या जहागीरच्या आपण वैवाहिक संबंध किंवा कौटुंबिक परिस्थितीबद्दल माहिती पाहिली. त्याच्यामधलाच जो 2 नंबरचा पुत्र म्हणजेच जो खुर्रम म्हणून ओळखला जात होता शहाजहान, या शहाजहानची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहिजे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जो भाग सांगितला तो म्हणजे जहागीर या शासकाला जे 4 पुत्र होते त्याच्यापैकी एक पुत्र म्हणजे शहाजहान, त्यालाच खुर्रम म्हणून ओळखला जातो. त्या शासकाबद्दल किंवा मुघल शासकाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जो भाग सांगितला ते कौटुंबिक परिस्थिती. याच जहागीरच्या कालखंडामध्ये या जहागीरने मेवाडवर विजय मिळवला होता. त्याबरोबरच जहागीरने जे दक्षिणमधल्या सत्ता होत्या त्यामध्ये मलिक अंबर होता. या मलिक अंबरवर सुद्धा सत्ता म्हणजे नियंत्रण प्रस्थापित केलं. त्याचबरोबर त्या काळामध्ये विजापूर असेल, अहमदनगर असेल या राजसत्तेवर सुद्धा बंदोबस्त निर्माण केला. आणि हा खुर्रम जो आपण शहाजहां म्हणून ओळखतो, या खुर्रमनेच दक्षिणेमधल्या सत्तेवर बंदोबस्त केल्यानंतर जहागीरने आपल्या पुत्राचं नाव म्हणजे जो काही खुर्रम म्हणून ओळखला जात होता त्याला शहाजहान नावाची पदवी दिली आणि दक्षिणेतली त्याच्याकडे सत्ता सोपवली. तो शासक म्हणजे शहाजहान. म्हणजे आपण आतापर्यंतचा जो भाग बघितला तो भाग म्हणजेच शहाजहानच्या आई वडील त्याचबरोबर कौटुंबिक परिस्थिती आणि त्याच्या वडिलाबद्दलची माहिती बघितली. ही माहिती म्हणजे तुमच्या या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदरची पार्श्वभूमी झाली. आता प्रत्यक्षपणे आपण शहाजहानचा कालखंड म्हणजेच जहागीरचा मृत्यू इसवी सन 1627 मध्ये झाला. म्हणजेच जहागीरचा कालखंड होता 1605 ते 1627 पर्यंत. 1627 ला जहागीरचा मृत्यू झाल्यानंतर या 4 पुत्रामध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला की राज्य कोणाला मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात मोठा पुत्र होता ते खुसरो होता. त्याने विद्रोह केला होता. म्हणून सर्वप्रथम त्याने विद्रोह केला होता या खुसरोने जहागीर विरुद्ध, म्हणून त्याला बंदी बनवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जो खुर्रम होता, जो शहाजहान म्हणून ओळखला जात होता, त्याने सुद्धा विद्रोह करायची परिस्थिती निर्माण केली होती. आणि जे अन्य पुत्र आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जी जहागीरची शेवटची पत्नी म्हणजेच नूरजहां म्हणून ओळखली जात होती, त्याने आपला गट निर्माण केला होता आणि आपल्या जावयाला सत्ता मिळावी, आपल्या मुलीच्या
पतीला सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न चालू केला होता. अशा सर्व कौटुंबिक परिस्थितीमध्ये इसवी सन 1627 मध्ये जो जहागीरचा पुत्र शहाजहान आहे याने दिल्लीची सत्ता म्हणजे मुघल शासकांची पूर्ण सत्ता मिळवून घेतली आणि दिल्लीचा सत्ताधीश बनला. आता आपण प्रत्यक्षपणे शहाजहानचा कालखंड म्हणजे इसवी सन 1627 ते इसवी सन 1658 पर्यंतच्या कालखंडाची माहिती, त्यामध्ये जो काही शहाजहान आहे याच्या कारकीर्द कशा पद्धतीची होती, त्यांनी विजय कशा प्रकारे संपादन केले, त्याचं राजपूतविषयक धोरण कशा पद्धतीचं होतं, त्याचबरोबर धर्मासंबंधीचं धोरण कसं होतं आणि दक्षिणेमध्ये त्यांनी कोणतं धोरण अंगीकारलं याबाबतची माहिती पाहणार आहोत. तर प्रत्यक्ष आत्तापासून आपल्या प्रकरणाला सुरुवात होत आहे. घटक क्रमांक 4 आहे शहाजहान आणि औरंगजेब. त्यामधला शहाजहान आणि औरंगजेबापैकी आपल्याला शहाजहानची माहिती पाहिजे. शहाजहानची माहिती पाहिल्यानंतर औरंगजेबाची पूर्णपणे माहिती पाहिजे. तर हा जहागीरचा पुत्र शहाजहान, हा शहाजहान मुघल सत्तेचा संस्थापक म्हणजे मुघल सत्तेचा एक बादशहा म्हणून नावारूपाला आला. आता या शहाजहानच्या आपल्या जन्मापासून आपल्याला त्याची माहिती पाहिजे. तर शहाजहानचा जन्म हा लाहोरमध्ये 5 जानेवारी 1592 मध्ये मारवाडचा जो शासक आहे उदयसिंहाची पुत्री, एक मारवाडचा शासक उदयसिंह राजपूत शासक, त्याची पुत्री जगत गोसाई यांच्या पोटी जन्मास आला. म्हणजेच या शहाजहानच्या वडिलाचं नाव जहागीर, शहाजहानचं वडिलाचं नाव जहागीर आणि आईचं नाव जगत गोसाई होतं. आता अगोदरच्या वेळेस आपण पाहिलं की जहागीरच्या 4 पत्न्याविषयी माहिती पाहिली, त्याच्या पुत्राविषयी माहिती पाहिली. त्याच्यापैकीची एक म्हणजे शहाजहान हे जहागीरचा पुत्र आणि जहागीरचा पुत्र त्यालाच सर्वप्रथम खुर्रम म्हणून ओळखलं जात होतं. पुढे जहागीरने त्याचंच नाव बदललं आणि त्याला शहाजहान हे नाव दिलं दक्षिण विजय मिळवल्यानंतर. म्हणजे हा शहाजहानचा जन्म लाहोरमध्ये 5 जानेवारी 1592 मध्ये मारवाडचा एक राजा उदयसिंह याची पुत्री जगत गोसाई ही त्याची आई होती. आणि 1627 मध्ये जहागीरचा मृत्यू झाल्यानंतर शहाजहान हा आपले सर्व भाऊ असतील जे प्रतिद्वंद्वी म्हणून ओळखले जात होते याचा अंत करून राजसत्तेवर आला. आणि त्यावेळेस त्यांनी आग्र्याचं सिंहासन इसवी सन 24 सप्टेंबर 1628 मध्ये मिळवलं. त्या अगोदरची परिस्थिती कशा पद्धतीची होती त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर जहागीरचे जे 4 पुत्र होते त्यामध्ये खुसरो होता, खुर्रम म्हणजे शहाजहान होता, त्यानंतर तिसरा पुत्र परवेज होता आणि नंबर 4चा पुत्र शहरयार होता. हे एकमेकात आपलं स्वतःची सत्ता निर्माण करावी यासाठी प्रयत्नशील होते. त्याचबरोबर जी काही जहागीरची दुसरी एक पत्नी होती तिला जी नूरजहां म्हणून होती ती आपल्या जावयाला मुघलांची सत्ता मिळावी असा प्रयत्न करत होती. अशा स्थितीमध्ये कौटुंबिक परिस्थिती निर्माण झाली आणि नूरजहां आपला दामाद म्हणजे शहरयार याला सत्ता मिळावी, शहरयारला सत्ता मिळावी म्हणून प्रयत्न करत होती. त्याचबरोबर याच नूरजहांचा एक भाऊ होता आसफ खान. या नूरजहांच्या भावाने म्हणजे आसफ खानाने आपला जावाई शहाजहां म्हणजे जो काही खुर्रम म्हणून ओळखला जात होता याला सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केलं. आणि त्या काळामध्ये म्हणजे अशा वादविवादाच्या प्रसंगामध्ये शहाजहान हा दक्षिणेमध्ये होता, दक्षिणेच्या मोहिमेवर होता. त्यावेळेस तो तेथे असतानाच या आसफ खानाने जो खुसरो याचा पुत्र अल्पवयीन पुत्र दारबक्ष नावाचा होता याला गादीवर काही काळासाठी बसवलं. कारण काय होतं, शहाजहान हा दक्षिणेतून आग्र्यापर्यंत येऊ जेतो ह्याला बसवायचं आणि शेवटी या अल्पवयीन पुत्राला गादीवरून बाहेर काढलं गेलं. आणि बाकी जे काही भाऊ असतील, खुसरोचा अगोदरच अंत झाला होता, त्याचे डोळे काढण्यात आले होते,
त्याच्यानंतर परवेज असेल, त्याच्यानंतर शहरयार असेल, यांची सर्वांचा बंदोबस्त हा तत्कालीन स्थितीमध्ये शहाजहानने आपल्या सर्व भावांचा बंदोबस्त केला. आणि इसवी सन 1628 शहाजहान हा आग्रा येथे दिल्लीचा बादशाह म्हणून सिंहासनावर त्यांनी सत्ता मिळवली. मग इसवी सन 1628 सत्ता मिळवली होती. आणि या शहाजहानच्या आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता, त्याच्या वैयक्तिक कौटुंबिक परिस्थितीचा शहाजहानचा विचार करता दिल्लीवर सत्ता काबीज त्यांनी इसवी सन 1628 आग्र्यावर सत्ता काबीज केली आणि आग्रा हे आपलं केंद्रस्थान त्यांनी निर्माण केलं. आता या प्रारंभीचं जीवन झालं हे कोणाचं, तर शहाजहानच्या प्रारंभिक जीवन कशा पद्धतीचं होतं. त्यानंतर या शहाजहानची कौटुंबिक परिस्थिती कशी होती, म्हणजे त्याच्या पत्नी असेल आणि कौटुंबिक मुलं असतील याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू. तर शहाजहानचा विवाह इसवी सन 1612 अर्जुमन बानो बेगम, तिलाच इतिहासामध्ये मुमताज महल म्हणतात, जे आग्र्याचा ताजमहल ज्याने आपल्या पत्नीच्या आठवणीत म्हणून बांधला, म्हणजे तीच म्हणजे 1612 अर्जुमन बानो बेगम यांचा विवाह शहाजहानशी झाला होता. तिलाच पुढे मुमताज महल म्हणून ओळखले जातं आणि शहाजहानने त्याच्याच आठवणीमध्ये ताजमहालची निर्मिती केली होती. तिला मलिका ए जमाली नावाची उपाधीसुद्धा म्हणजे पदवीसुद्धा शहाजहानने दिली होती. इसवी सन 1631 ही अर्जुमन बानो बेगम, म्हणजे तिलाच मुमताज महल म्हणतात, ती आपल्या पुत्राला जन्म देत असतानाच ती मृत्यू पावली. मग ती मृत्यू पावल्यानंतरची आठवण राहावी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये आग्र्यामध्ये तिचं दफन करण्यात आलं आणि तिची अंत्यविधी करण्यात आली. आणि त्या ठिकाणी एक आग्र्याचा जो प्रसिद्ध ताजमहल बांधण्यात आला, हे शहाजहानने बांधलं. शहाजहान याला जे काही पुत्र होते, एकूण 14 पुत्र होते, पण त्यामधल्या 14 पुत्रापैकी काही पुत्रच जिवंत राहू शकले. म्हणजे 14व्या पुत्राला जन्म देत असताना त्या मुमताज महल याचा मृत्यू झाला होता. मग या शहाजहानला एकूण जे काही 4 पुत्र व 3 मुली होत्या, त्यामध्ये जहाआरा नावाची एक मुलगी होती, तिचा जन्म 1614 झाला होता. त्याच्यानंतर जी काही रोशन आरा नावाची मुलगी होती, 1617 तिचा जन्म झाला होता. त्यानंतर आपण जर विचार करता याला जे 14 पुत्र होते त्याच्यापैकी जे पुत्र जिवंत होते त्याच्याबद्दल माहिती पाहत आहोत. प्रत्येक त्याच्यामध्ये मुलं आणि मुलीबद्दल आपण माहिती पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये तिचे मुलं आणि मुली या दोन्हीबद्दलही माहिती घेत असताना जहाआरा नावाची एक मुलगी इसवी सन 1614 जन्मली आणि तिचं ते जिवंत असणाऱ्या पुत्राची माहिती आहे. आणि दारा शिको नावाचा 1615 मुलगा आहे. रोशन आरा ही 1617 जन्म घेतलेली मुलगी. त्याच्यानंतर औरंगजेब हा 1618 जन्मलेला मुलगा. मुराद बक्ष नावाचा 1621 जन्मलेला मुलगा. आणि रोशन आरा नावाची मुलगी म्हणजे 1631 जन्मलेली मुलगी. हे 14 अपत्यापैकी एवढे जिवंत राहिलेले अपत्य होते. शहाजहान हा आपल्या कार्यकाळाचा जर विचार करता, त्यांनी इसवी सन 1627 ते 58 कालखंडामध्ये बरेच विजय संपादन केले. तत्कालीन स्थितीमध्ये त्याचे बऱ्याच शासकांशी त्याचे सत्ता संघर्ष झाला. त्याच्यामध्ये उत्तरेतला भाग असेल, दक्षिणेतला भाग असेल, त्याचबरोबर शहाजहानच्या काळामध्ये अनेक विद्रोह सुद्धा घडून आले होते. आणि या अशा प्रकारचा शहाजहानचा कालखंडाचा विचार करताना आपला साम्राज्याचा विस्तार त्यांनी कशा पद्धतीने केला याबद्दलची माहिती उद्याच्या प्रकरणात बघायची आहे. तर आत्तापर्यंत आपण जो भाग बघितला तो भाग म्हणजेच शहाजहानच्या वडिलाची माहिती बघितली आपण, म्हणजे जहागीरची माहिती बघितली. जहागीरचे जे पुत्र होते 4 त्याच्याबद्दलची माहिती बघितली.
त्याच्यानंतर त्यापैकीचे एक पुत्र म्हणजे जहागीरचा पुत्र म्हणजे शहाजहान. त्याचा कालखंड इसवी सन 1627 ते 1658चा कालखंड. त्या कालखंडामध्ये त्यांनी कशा पद्धतीने 3 भावाचा पराभव करून मुघलांची सत्ता म्हणजे आग्र्याची सत्ता पुन्हा मिळवली आणि राजसत्तेवर आपलं मस्तान म्हणजे राजसत्ता प्रस्थापित केली. त्याचबरोबर शहाजहानच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता त्याच्या कुटुंबामधल्या पत्नी असेल, मुलं असतील याच्याबद्दल माहिती पाहिली. आणि ही जे 14 त्याचे अपत्य होते, या अपत्याबद्दल माहिती पाहत असताना आपण जे काही 14 पैकी जिवंत असणाऱ्या पुत्र म्हणजेच पुढे राजसत्ता त्यांच्यामध्ये सुद्धा कलहाचं वातावरण निर्माण झालं होतं. जेव्हा शहाजहानच्या अंतिम जे 8 वर्ष होतं, शेवटच्या अंतिम 8 वर्ष, त्यावेळेस त्याला बंदी बनवण्यात आलं होतं. आणि बंदी बनवून औरंगजेबाने या शहाजहानलाच बंदी बनवून त्या बंदिवासामध्ये कारागृहामध्ये टाकलं आणि इसवी सन 1666 मध्ये या शहाजहानचा मृत्यू झाला होता. हा शहाजहान म्हणजेच या शहाजहान जो जहागीरचा पुत्र होता, त्या शहाजहानने शेवटी आपली सत्ता याला पूर्ण आयुष्य म्हणजे शेवटचे 8 वर्षे हे बंदिवासात काढावं लागलं होतं आग्र्यामध्ये. आणि याची सर्व सत्ता ह्या औरंगजेबाकडे गेली होती. म्हणून आपल्या ह्या प्रकरणाला नावच आहे शहाजहान आणि औरंगजेब. म्हणजे ज्या पद्धतीने शहाजहानने आपल्या भावाचा पराभव करून सत्ता मिळवली, त्याच पद्धतीने या शहाजहानचे पुत्र जे काही पुत्र होते त्यापैकी औरंगजेबाने सर्व शासकांना मारून पुन्हा औरंगजेबाने सत्ता मिळवली होती. म्हणजे जहागीरने जसे आपल्या भावाचा पराभव करून सत्ता मिळवली होती शहाजहानने, त्याचप्रमाणे औरंगजेबने सुद्धा सत्ता मिळवली होती. म्हणजे आत्तापर्यंत आपण जो भाग बघितला तो शहाजहानचा पूर्व आयुष्य, त्याच्या वडिलाबद्दलची माहिती जहागीरबद्दल, त्याच्यानंतर जहागीरनंतर शहाजहानची राजसत्ता, जहागीरने कशा पद्धतीने सत्ता प्रस्थापित केली, त्याचबरोबर शहाजहानची कौटुंबिक परिस्थिती, शहाजहानच्या मुलाची माहिती म्हणजे मुलं कोणकोणते याच्याबद्दल माहिती आत्तापर्यंत पाहिली. उद्याच्या घटकापासून आपण जो काही शहाजहान आहे या घटकाचा पहिला पॉईंट म्हणजेच शहाजहान आणि औरंगजेब या घटकातील पहिला पॉईंट नंबरचा कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले विजय याची माहिती पाहणार आहोत. तर उद्या आपण शहाजहानने मिळवलेले विजय, त्याचं राजकारण, त्यांनी केलेले जे काही उठाव आणि त्याला मिळालेले जे काही विजय याबद्दलची माहिती उद्याच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत.